खूप काळी पडली म्हणते आणि खूप वजन पण कमी झालेलं आहे. तर आता रोज सकाळी 2 तर हे बघा तुम्हाला मोर दिसायला का बघा 4-5 मोर आलेले इकडं आपलं ऑफिस इथं. तर त्याच्यामुळं मी आलतो इकडं. तर हे बघा आणि पाऊस पण चालू इकडे बघा किती मस्त वातावरण. आणि ते एक मोठा पण आहे पण ते त्या झाडाच्या पलीकडे आहे. त्याची पिसारी पण हे पिल्ले लहान लहान. चला आता उडाले बी तर काही विषय नाही. उडत नाही ते तिथंच घरी त्यांचं लांब. हे बघा दिसायला तुम्हाला मला सांगा बरं कमेंटमध्ये. बघा झूम करतो भैया जास्त काही क्लिअर दिसत नसेल तुम्हाला. आणि निसर्गरम्य वातावरण इकडे हे बघा. चल बरं पुढं उडून येते लावून बघून थोडंसं 2 डोळ्याचं हे तर करून घे ना. हे बघा 2 आहे 2 नाही 3 आहे ते. 3 आहे बघा 4 आहे ते. हे बघा हे बघा अजून एक मोठा आहे. तो मोठा कुठे गेला काय माहिती. हे बघा तुम्हाला दिसत असेल. हे बघा चालली पाहिजे किती मस्त वातावरण आहे सांगा बरं कमेंट करून. चालली अजून एक मोठा. हे बघा आणि सकाळपासून पाऊस चालू आहे. खूप मस्त वातावरण आहे इकडं. चला आणि हे बघा माझा मित्र म्हणे चल तुला दाखवतो. अजून एक आहे यार ते मोठा दिसला. चल ना तिकडे चल ना. नाही ते उडून जाईन डबल. राहू दे ना कशाला उभं. हा चल तर इकडं ऑफिस आहे बघा आपलं. मला सांगितलेलं त्या आधीच्या व्हिडिओमध्ये आणि मी गाडच्याला पण हा व्हिडिओ दाखवतो. त्यांचे एक्सप्रेशन बघू आपण कसे काय. आणि ते तिकडे घर आहे आमचं. चला तो भारी पण मोठा. हो का त्याची पिसारी रोज दिसते का ते. रोज येते ते पिसारी दिसते. मित्रांनो आज तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे अगारो इलेक्ट्रिक राईस कुकर. यामध्ये आज आपण करणार आहोत मसाले भात. खूप काळी पडली म्हणते आणि खूप वजन पण कमी झालेलं आहे. तर आता रोज सकाळी 2 केळी खायची तू रात्री 2 मला केळ खायला तर जमत नाही ना. मग काऊन विचारा नाहीला काही नाही होत नॉर्मल. हे झाले का इकडे केळ खायला जमत नाही. पैस खाली बस. तुला काय बोलवलं मी लक्षात यायला तुझ्या. थोडं चालू कर. तर लक्षात यायला काय बोलवलं होतं. त्याच्याने तुझी तब्येत वाढल वजन वाढल. बाकी तुला खायचं तर काय आता मी म्हणणार नाही याच्यानंतर. आलं लक्षात. ऐकलं तिकडे ऐकलं का नाही ऐकत. मी तुम्हाला तेच सांग मला केळ आंबा हे 2 वस्तू खायला जमत नाही. तिखट खायली का तू आता. तिखट तर खाते मी. कुठं खाते. शेवगा शेंगा पण खात नाही तू. काय इकडे माझ्याकडे व्हिडिओ चालू आहे. व्हिडिओ व्यवस्थित राह. तू इकडे पहिले. आणि तू शाळेत कस का नाही गेली. मला ते पाऊस होता ना ते पाऊस नाही जात होता. हा ते पाऊस आला होता मी नाही गेलो होते. पाऊस आला म्हणून नाही गेली. नाही मग आता उद्या. आणि तुझ्या डोळ्याला काय झालं. इकडे बघ माझ्याकडे बघ. भूक लागलं का. बर मॅडमचं नाव काय आहे. इकडे बघ ना माझ्याकडं. टीचर तर सगळ्यात मॅडमचं नाव असतं ग. तुझ्या मॅडमचं नाव काय. नाव तुझं जसं परी तसं काय. आता रोज शाळेत जाशील का तू. रोज शाळेत जाशील. रोज शाळेत जाशील का. आता उद्या जाशील का. आज काय झालं विषय माहिती का. दिवसभर पाऊस चालू होता. आता जे पण आपले सबस्क्रायबर इकडे यांना माहित असेल दिवसभर पाऊस चालू होता. त्याच्यामुळं आहे का त्याच्यामुळं काय विषय झाला माहिती का. आणि आई म्हणे बाईला काय आणत होतं का. काय आणत होतं. कडे आणायचे होते. पण काय विषय झाला पाऊसच चालू होता दिवसभर. बरोबर का. आणि तुला एक सांगू का मी काय पाहिलं असं ना 3-4 मोर पाहिजे सकाळी का. आता तिकडे गेलतो सकाळी. हा तुला दाखवतो मी व्हिडिओ मध्ये. इतके भारी होते मोठमोठाली. इकडे नाही इकडे आवाज नाही का काय. आपण प्राणी संग्रहालय सुद्धा बघितला. मग आणि असं प्राणी संग्रहालय आपण नव्हतं गेलं. आई
तुम्ही नाही राहिले. तिला थोडं थोडं चालू कर, आता तिचं वजन खूप कमी आहे. केळं आंबे नाही मग दुसरं काहीतरी चालू कर ना. सगळे किंवा ते वहिनीसाठी काय केलं तू वजन वाढण्यासाठी? लाडू केले. हा मग तसं काही कर. मग आणून दे सामान. मग दिना मला लिहून, मी नाही म्हणलो का? दे रोहिणी मिळून द्या. आणि काय बनवलं तू माझ्यासाठी? बेसन वडे. बेसन वाडे. तुझ्या आवडीचं आहे ना. हा, आणि त्यासोबत पराठे बनवा. लच्छा पराठा खायचा आता. आणि पिल्लू पुढे पिल्लू आहे. येऊ का मी? हे बघ इकडे भाजी केलेली खूप बारीक करते माझी आई. आणि तू काय करेल? पोळ्या. भिजवायले ते कसं आहे माहिती का रोहिणी, जायला काही विषय नाही, कुठं पण आपण जातो मग ती उठती. नाही, आंघोळ झाल्यावर झोपून तर चला मी तुम्हाला भेटतो 5 मिनिटांना परत. स्वामिनीला थोडं दाखवतो तुम्हाला. तिकडं आहे थोडं माहिती का मग काल कापायला मग सांगितलं का? कोणी सांगितलं? 4 पहिले काय चालू? चहा कर मला. तुम्हाला एक सांगू का मित्र मैत्रिणींनो, लग्न हो का नाही हो, पण आईच्या हातचं चहा पिणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. आता तुम्ही कमेंट करून म्हणू नका की नुसतं काम करून घ्यायला ऐकून आणि आईला मोठ्या पाना द्यायला. मोठेपणा नाही, माझ्या बाळाला माझ्या हातचा चहा आवडतो. मस्त अद्रक गिद्रक मारा तिच्यात जास्त का नाही. काय काय आणायचं म्हणते तू? काय आणायचं? ते फोटोशूट करायचं. आपण तिकडेच जाऊ डायरेक्ट रोहिणी. कुठं? डायरेक्ट फोटो स्टुडिओ मध्येच जाऊ. मग तेच ना, आषाढी एकादशी यायच्या आधी करायचं. स्वामीने कुठे? झोपली. स्वामीने दाखवतो म्हणून म्हणलं होतं मी. आण तिला उठून जा. म्हणजे आता झोप. थांब मी आणतो. दर नाही आता झोप. रोहिणी तू हे धर तसं आहे. हा आई सांग ना आई. नको उठू रामा. अरे व्हिडिओ मध्ये येऊ दे. संध्याकाळी तुम्ही झोपत घालता तिला सगळं. कधी संध्याकाळी ती कधी झोपते माहिती का तुम्हाला? उठती किती असा? सकाळी 6 वाजता उठती आणि 8 8:30 खेळती, मग झोपत. पाऊस थांबलेला आहे. आई अद्रक नाही वाटतं. करा बरं पटकन. अद्रकचा चहा पाहिजे मला. अद्रक आणून द्या. होता ना एक तुकडा. हे धर बरं आहे 1 मिनिट. स्वामीला नको. कॅमेरा काय केलं बरं याला? चालू केलं. तुम्ही बोट लावून ती चालली तिलाच आणायला. अद्रक नाही बरं द्या. जाऊ दे. तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये स्वामीने दाखवतो मित्रांनो. झोपलेलं आहे ती, उठवाने वाटलं मला तिला. आणि आईने थोडी तर चला आजचा व्हिडिओ एवढाच होता. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.